आज आमचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 3 नगरसेवक आणि काँग्रेसमधले 1 नगरसेवक या 4 नगरसेवकाचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये झाला आहे आणि अत्यंत निष्ठेने भारतीय जनता पक्षाचं काम करण्याची योजना सर्व नगरसेवकांनी केली आहे। अवधूत तटकरे हे कोकणातलं रायगडमधलं एक चांगलं नेतृत्व आहे, ते उद्धव ठाकरेजीकडे होतं आणि अवधूतने सुद्धा आज तटकरेंनी उद्धव ठाकरेजी यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। माननीय रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे। निश्चितपणे कोकणामध्ये रायगडमध्ये पक्षाला मजबूती देण्याकरता अवधूत तटकरेचा उपयोग होईल आणि इथे आपल्या मीरा भाईंदरमध्ये आपले हे 4ही नगरसेवक दीप्ती भट्ट, अनिता पाटील, कुसुम गुप्ता आणि नरेश पाटील या चौघांचाही प्रवेश अत्यंत मजबूतीचा प्रवेश आहे आणि मीरा भाईंदरच्या राजकारणाला एक मोठी कलाटणी मिळणार आहे। होय, आज मुरजी पटेल यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे आणि आता मी सुद्धा मुरजी पटेल यांचा फॉर्म भरण्याकरता जात आहे। मला या ठिकाणी विश्वास आहे की आम्ही 51% मतं घेऊन मुरजी पटेल हे 100% विजयी होतील असा विश्वास मला आहे। ऋतुजा लटके यांचा नाही, मला वाटतं की राजीनामा स्वीकारणे नाही स्वीकारणे हा महानगरपालिकेचा अधिकार आहे। कोर्टाने आपला कोर्टाचा अधिकार वापरला। भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा कुठे याच्यामध्ये संबंध नाही आहे। जे उमेदवार येतील त्याच्या विरुद्ध लढायचं आहे आम्हाला आणि त्यामुळं कोणी उमेदवार आलं तरी आमची लढाई पक्की आहे। 51% मतं घेऊन आम्ही जिंकणार आहोत। नाही, 100%च महत्त्वाची असणार आहे। कुठली निवडणूक ही महत्त्वाचीच असतं, पण अंधेरीची निवडणूक मात्र हे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाकरता महत्त्वाची आहे। नाही, राज्याच्या इतिहासामध्ये असं अनेक वेळा झालं आहे की त्या परिवाराला नेहमी सिंपॅथी मिळत असतं, पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजींनी मशाल घेतली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपण जर इतिहास बघितला मागच्या 2.5 वर्षाचा, त्या मशालीच्या मागे काय आहे तर 2.5 वर्षात जी काय कृती उद्धव ठाकरेची आहे ती काँग्रेससोबत आहे। वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत त्यांची कृती आहे आणि युती आहे। त्यामुळं त्यांची मशाल हे काँग्रेसच्या हाती आहे, पंजाच्या हाती आहे। दुसरीकडे त्यांचा हात आहे मशाल पकडण्याचा, एक घडी बांधलेली आहे, ती पवार साहेबांची घडी बांधली आहे त्यांनी आणि त्यामुळे घडी आहे, पंजा आहे आणि अशा विचाराशी उद्धव ठाकरेजी गेल्यामुळं हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता आहे तो कधी पंजा आणि घडी यांच्या हातात मशाल बघितली तर कधी तो हिंदुत्ववादी विचाराचा नसणार आहे, तो मतदान करणार नाही आणि आता त्या मशालीवर तेल टाकतात शरद पवार साहेब आणि त्यामुळे ही मशाल किती किती त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला, किती उडवण्याचा प्रयत्न केला, किती त्या मशालीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न केला तरी भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे, आमचे दोघंही आम्ही ही मशाल विझवल्याशिवाय राहणार नाही आणि पंजा आणि घडी सोबत गेलेले उद्धव ठाकरेचा विचार जो आहे तो विचार आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही। मुंबई महानगरपालिकेची लिटमस टेस्ट आहे असं तुम्ही मानता का? होय, म्हणजे एखादी निवडणूक काय लिटमस टेस्ट नसतं। कुठल्या निवडणुकीच्या वेगवेगळ्या निवडणुकी वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात। विधानसभेचं राजकारण वेगळं असतं, लोकसभेचं राजकारण वेगळं असतं, महानगरपालिकेचं राजकारण वेगळं असतं। शेवटी निवडणुकीचे उमेदवार हे अत्यंत महत्त्वाचे असतात। या ठिकाणी मला त्या निवडणुकीत काही संबंध येईल असं मला फार वाटत नाही, पण तरी निवडणूक असतं, त्याचे काही परिणाम होत असतात, पण
त्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असणार, त्या निवडणुकीचे गणित काय असणार. महानगरपालिका म्हणून वेगळे मतं येतात, लोक विधानसभेला वेगळे मतं येतात, आणि त्यामुळं खूप काही कंपॅरिझन करू नये. अवधूतजी यांच्या येण्यामुळे किती फायदा होईल भाजपला या भागामध्ये? आतापर्यंत राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे. नाही, प्राबल्य वगैरे काही राहिलं नाही. आम्ही आतापर्यंत रायगडपासनं मुंबईपासनं कोकण हा शिवसेनेला युतीमध्ये दिल्यामुळं आम्ही आपला पक्ष मजबूत करू शकलो नाही. हे आमचं दुर्दैव आहे, आणि त्यामुळं त्यांना दिला होता, त्यांनी आता पंजानी घडी स्वीकारली आहे, त्यामुळं त्यांच्यापासून आता आम्ही बाहेर आलो आहे. तर आता ते आम्हाला सोडून गेलेत, तर आता आम्ही आमचा पक्ष मजबूत करतो आहे. आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण आम्ही सर्व काम करतो आहे, मुंबईपासून कोकणापर्यंत, रायगडपासून रत्नागिरीपर्यंत संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरेंजीकडले कार्यकर्ते, कारण अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती, युती कमी करा, युती कमी करा, आम्हाला कधी चान्स देणार आहे, भाजपच्या कार्यकर्ते 40-40 वर्ष काम करते, आम्हाला कधी चान्स मिळणार आहे. तर निश्चितपणे आता कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, आणि 100% रायगडपासून कोकणापासून मुंबईपर्यंत पुन्हा एकदा आम्ही मजबूतीने तयार होऊ, आणि आमचे कार्यकर्ते उत्साहाने काम करतील. अवधूत तटकरेचा प्रवेश म्हणजे रायगडमध्ये एक उद्धव ठाकरेजींना मोठा झटका आहे. निश्चितपणे असे झटकेच्या झटके रोज बसणार आहे. दादा, हिंदी में जानना चाहेंगे, हाई पोल का इलेक्शन जो अंधेरी में होने वाला है उसके नामांकन है, मुरजी पटेल आपकी तरफ से कैंडिडेट के तौर पर नामांकन भरने जा रहे हैं, किस तरीके से इस चुनाव को देख रहे हैं? क्योंकि एक सिंपैथी की लहर भी मानी जा रही है, जो शिवसेना उद्धव ठाकरे का जो शिवसेना है, रमेश लटके के निधन की वजह से उनकी पत्नी फॉर्म भर रही है, तो ऐसे में आपके लिए कितना चैलेंजिंग इलेक्शन होने वाला है? देखिए, मुरजी पटेल को आज भारतीय जनता पार्टी ने उम्मीदवार बनाया है. एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी, हमारी युति के माध्यम से ये उम्मीदवार है. और हर बार ऐसा होता है महाराष्ट्र में कि सिंपैथी मिलती है, लेकिन जिस प्रकार से उद्धव ठाकरे जी का रवैया है, सिंपैथी के बारे में मेरा कोई कहना नहीं है, लेकिन रवैया क्या है 2.5 साल से, उनके मशाल जो उनको मिली है, जो मशाल लेके लड़ रहे हैं, उसमें वो मशाल को पकड़ा है पंजा ने, विचारों से भी पकड़ा है उनको. वो मशाल को पिछले 2.5 साल का जो उद्धव ठाकरे जी का प्रवास है, उसमें भी उन्होंने पंजा पकड़ा हुआ है. तो पंजा जब पकड़ता है मशाल को, तो उसका विचार जो उद्धव ठाकरे जी ने बाजू रखा है, वो विचार पूरे कांग्रेस के हो गए. उसके बाद उसके ऊपर हाथ में घड़ी भी है पंजा के साथ, और बाद में शरद पवार जी ऊपर से तेल डाल रहे हैं. लेकिन मेरा दावा है, जनता ये सहन नहीं करेगी. उद्धव ठाकरे को वोट देना है, नहीं कांग्रेस को वोट देना, उद्धव ठाकरे को वोट देना है, राष्ट्रवादी को वोट देना है. इसलिए जनता जो है, जो हिंदुत्ववादी विचार वाली है, जो वीर सावरकर जी के ऊपर जो जिनका प्रेम है, जिनका विश्वास है, ऐसे वीर सावरकर जी को गाली देने वाले कांग्रेस के साथ उद्धव ठाकरे गए हैं, तो निश्चित रूप से जनता को समझता है उद्धव जी को वोट देना है, कांग्रेस को वोट देना. इसलिए मुझे लगता है कितना भी सिंपैथी होगा, तो उद्धव ठाकरे जी के रवैये की वजह से, उद्धव ठाकरे जी ने तो 2.5 साल जिस प्रकार से महाराष्ट्र को एक संदेश दिया कि हिंदुत्ववाद छोड़ के वो पंजा के साथ जाके बैठे, तो जनता उनको माफ नहीं करेगी. जनता ये चुनाव में मुरजी पटेल को वोट देगी. बीएमसी इलेक्शन का क्या लिटमस टेस्ट माना जाए इस अंधेरी बाईपोल इलेक्शन को? मुझे लगता नहीं है कोई लिटमस टेस्ट रहता है. हर चुनाव का अलग अलग गणित होता है, हर चुनाव के उम्मीदवार अलग होते हैं, हर चुनाव की फाइट अलग होती है. कारपोरेशन के चुनाव से विधायक चुनाव का कोई संबंध नहीं आता है, लेकिन एक परसेप्शन का सवाल है कि चुन के आते हैं तो परसेप्शन बनता है, इतना ही होता है. बाकी चुनाव का बहुत ज्यादा ये इससे ये होगा उससे होगा ऐसा होता नहीं है. अवधूत तटकरे और मीरा नाही, मागच्याही सरकारमध्ये अनेक अशा सिक्युरिटी दिल्या होत्या. शेवटी सिक्युरिटी देण्याचा निर्णय हा काही गृहमंत्री मुख्यमंत्री घेत नाही, त्यांची कमिटी घेत असतो, असं मला सरकारमध्ये असताना मी बघितलं आहे. मी राज्याचा मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळं ते जे सिक्युरिटीचा निर्णय जो घेतात आहे ते त्या ठिकाणी ती कमिटी घेत आहे, आणि त्यामुळं त्या कमिटीला वाटलं याला सिक्युरिटी द्या, सिक्युरिटी येतं. सामान्य माणसालाही सिक्युरिटी मिळतं. त्यांच्या किती त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या व्यक्तीमागे, त्या अडचणीचा विचार करून सिक्युरिटी मिळतं. मला वाटतं याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा संबंध नसतो, फार संबंध हा त्या समितीचा असतो. तर मला वाटतं अनेकही काँग्रेसच्या नेत्याकडे अजूनही त्या ठिकाणी सिक्युरिटी आहे, अजूनही त्या ठिकाणी आदित्य ठाकरेकडे सिक्युरिटी आहे.
अजूनही त्या ठिकाणी अनेक शिवसेनेच्या उद्धव ठाकरेजीच्या लोकांकडे सिक्युरिटी आहे. त्यामुळे सिक्युरिटी विरोधी पक्षाची कमी केली नाही आहे. कुठेही असं नाही आहे की त्या आमदाराला दिली त्यांना दिली नाही, त्यांच्याकडे आहे आणि या भागात या इकडल्या आमदाराकडे आहे. प्रत्येक महिन्याला प्रत्येक वडवडी ही समिती रिपोर्ट घेईल. दादा, आज का 3 जो है आपके नगर सेवक उद्धव ठाकरे की जो शिवसेना है उसमें से और अवधूत तटकरे जो है रायगढ़ से एक बड़ा चेहरा पक्ष प्रवेश किए हैं. कितना डिफरेंस आने वाला है? क्या हम ये मान सकते हैं कि आने वाले दिनों में कोंकण में बीजेपी जो पहले शिवसेना के लिए वो जगह छोड़कर रखी थी, वैक्यूम एक उनका वहाँ पर था, बीजेपी उस जगह पर ज़्यादा इन्वॉल्व नहीं होती थी, अब वहाँ पर एक्टिवेट होने वाली है और वहाँ पर भी अब बड़े पैमाने पर जो है कई लोग पक्ष प्रवेश करेंगे और ताकत अपनी बीजेपी दिखाएगी? हमारे कार्यकर्ताओं में बहुत सा पहले नाराजी थी. हर बार मुंबई से लेके कोंकण आप शिवसेना उद्धव ठाकरे को दे देते थे, तो हमारे कार्यकर्ता बेचारे काम करते रहते थे, चुनाव जिताने के लिए काम करते थे. अब रविंद्र चौहान जी के नेतृत्व में वहाँ पे एक नया सैलाब आ चुका है. अभी देखिए मीरा भाईंदर में 4 नगर सेवक शिवसेना के छोड़ के आए हैं, उद्धव ठाकरे जी को छोड़ के आए हैं, जो पुराने शिवसेना के धनुष्य बांध पे लड़ चुके थे. वो तो बेचारे कार्यकर्ता है, वो धनुष्य बांध पर लड़े थे. लेकिन अभी उद्धव ठाकरे जी ने जिस प्रकार से 2.5 साल किया है, कांग्रेस के साथ जाने का प्रयास किया, वो वहाँ नहीं रहना चाहते. अवधूत तटकर एक अच्छा चेहरा है, रायगढ़ में अच्छा वलव है, उनका अच्छा वहाँ पे परफॉर्मेंस है. तो रायगढ़ से अवधूत तटकर आने से, मीरा भाईंदर से नरेंद्र मेहता जी के नेतृत्व में, रवि चौहान जी के नेतृत्व में हमारे सारे नगर सेवक आए हैं. तो निश्चित कोई भी जब पार्टी में प्रवेश करता है तो पार्टी को बढ़ाता ही है. मुझे लगता है अब एक कोंकण में भी, मुंबई में भी बड़े बड़े प्रवेश होने वाले हैं. और 2024 तक तो हमारा कहना ऐसा है, हम ऐसे प्रवेश करेंगे कि 2024 तक ये महाविकास आघाड़ी के सारे नेताओं को चुनाव लड़ाने के लिए कैंडिडेट नहीं मिलेंगे. ये भूमिका हमारी रहने वाली. सर, सतत खोके सरकार म्हणून तुमच्यावर टीका होतीये. राजन साळवे असेल, वैभव नाईक, कोणी याला बळी पडणार नाही असं म्हणायचं काही नाही हो. हे नुसते यांच्या सरकार गेल्यापासून डोके फिरले, ग्लॅमर गेलाय. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा जो ग्लॅमर, 2-1 पाऊण तास मुंबईची ट्रॅफिक थांबून ठेवण्याचा ग्लॅमर, अर्धा तास मुंबईचे ट्रॅफिक थांबवून आपल्या गाड्या चालवण्याचा ग्लॅमर, हा ग्लॅमर गेल्यामुळं आता थोडे ते अस्वस्थ आहे. मग कधी ते सामन्यातनं अस्वस्थ होतात, दाखवतात, मग कधी डायरेक्ट काही ना काही कशी कृती करतात, कुणाला खोके म्हणतात. कुणी खोके पाहिले आहे? तुमचं जेव्हा सरकार बनलं राष्ट्रवादीसोबत काँग्रेससोबत, तेव्हा खोके दिन बनवलं का? तुमच्यापासून जेव्हा लोक गेले, तुमच्या विरुद्ध जर एखाद्या वेळेस निर्णय झाला, उद्धव ठाकरेंच्या मनाविरुद्ध झाला निर्णय, मग ते ईडी बोगस, ते त्यानंतर कोर्टात त्याचे ताशिरे ओढतील, निवडणूक आयोगात ताशिरे ओढतील, कोर्टावर त्याची ताशिरे ओढतील. म्हणजे कोणाला बोगस म्हणतील, ते यंत्रणा बोगस म्हणतील. म्हणजे एकदा त्यांच्या विरुद्ध गेलं की ते चांगलं, त्यांच्या बाजूने आलं तर ते बरोबर आहे, अशा मानसिकतेमध्ये ते आहे. आणि त्यामुळं काही खोके नाही आहे. काय याच्यापूर्वी काय झालं, जर लोक बोलायला लागतील तर फार वाईट होईल. त्यापेक्षा आता उद्धव ठाकरेजींना माझा या ठिकाणी विनंती आहे, ते नेत्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी जरा आपलं 2.5 वर्ष सरकार चाललं आहे, आता हेच सरकार आलं आहे, जरा 2.5 वर्ष तुलना होऊ द्या. निवडणुकीत बघू कोण काय केलं आणि कोण काय नाही. निवडणुकीच्या काळात कळेल जनता कोणाच्या मागे उभी आहे. त्यामुळं उद्धवजींना आता 2.5 वर्ष शांत राहायला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घेतला पाहिजे आणि मग कौल आल्यावर बोललं पाहिजे. दादा, जो शिंदे गुट के मंत्री हैं या नेता हैं, उनकी काफ़ी सिक्योरिटी बढ़ाई जा रही है, करोड़ों रुपए खर्च किए जा रहे हैं. जो उद्धव की शिवसेना है, उनका कहना है कि चूंकि वो एक खोके सरकार के साथ बीजेपी साथ में उनके आ गई है, मिलकर सरकार बनाए हैं, इस वजह से इनाम के तौर पर करोड़ रुपए फूके जा रहे हैं सिक्योरिटी के ऊपर. उद्धव ठाकरे जी के सरकार के समय इससे ज्यादा सिक्योरिटी थी, इससे ज्यादा खर्चा किया गया. बंगलों का खर्चा निकालिए आप, उनने गाड़ियां ली है, वो गाड़ी का खर्चा निकालिए. उन्होंने जिस प्रकार से कोरोना के संक्रमण में पूरे महाराष्ट्र को लूटा है वो देख लीजिए. मेरे पास इतने सबूत है कि महाराष्ट्र को लूट लिया इन लोगों ने पूरे 2.5 साल में. हमें उसका ये नहीं करना है, बराबरी नहीं करनी है. लेकिन जो भी सिक्योरिटी होती है वो सिक्योरिटी एक समिति ठहराती है, वो समिति के माध्यम से निर्णय होता है किसको सिक्योरिटी देना नहीं देना. नहीं देना है तो नहीं देते, देना है तो देते हैं. सामान्य व्यक्ति को, पत्रकार को भी सिक्योरिटी मिलती है. तो मुझे लगता है वो समिति करती है, समिति का निर्णय जो हुआ वो समिति हर बार रिव्यू करती है, किसको देना किसको कम करना. सरकार का क्या संबंध आता है. लेकिन इनको जो बोल रहे कि ये ऐसा कर दिया वैसा कर दिया, 2.5 साल में आपने क्या किया ये जरा जनता को पहले बताइए. आपके सारा रिकॉर्ड हमारे पास है.
कितने रुपए की गाड़ी थी, कितने रुपए में ली, कितने रुपए में बंगला कर रहा था, कितने कितने रुपए में बंगले बनाए, सारा रिकॉर्ड हमारे पास है। अभी उन्होंने थोड़ा वेट एंड वॉच करना चाहिए, सरकार का काम दिखना चाहिए। दोनों बैट्समैन पिच पे आ चुके हैं, एकनाथ जी और देवेंद्र जी। जरा 2020 मैच चल रही है, थोड़ा उद्धव जी आप रुक जाइए।